पुणे शहरातील वेगवेगळ्या भागातून 4 दिवसात 6 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांनी अपहरणाचे गुन्हे दाखल करून शोध मोहीम सुरू केली असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यातील गाडीला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात झाला। अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। नाशिक शहरात किरकोळ वादातून एका सलून व्यावसायिकाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली। घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहे। कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याला केवळ 1 रुपया किलो भाव मिळाला। संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन म्हणून तब्बल 600 गोण्या कांदा जाळून सरकारविरोधी नाराजी व्यक्त केली। महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर आज विशेष तपास पथकासमोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत। अशोक खरात प्रकरणातील काही महत्त्वाच्या मुद्द्यावर एसआयटी त्यांची सविस्तर चौकशी करणार असल्याची माहिती आहे। मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले सफाईचे 50% काम पूर्ण झाल्याचा दावा केला आहे। मुसळधार पावसात पाणी साचू नये यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले। रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे मध्यरात्री एका महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आरोपीने चाकूचा धाक दाखवत अत्याचाराचा प्रयत्न केल्याची परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार अंदमानमध्ये यंदा मान्सून वेळेआधी दाखल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाराष्ट्रातही प्री मान्सून पावसाच्या हालचालींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहे। श्री विठ्ठल मंदिर परिसरातील 7 मजली दर्शन मंडप 1 ऑगस्ट नंतर पाडण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। नवीन विकास आराखड्यानुसार भाविकांसाठी आधुनिक सुविधा उभारण्याची तयारी सुरू आहे। नाशिकच्या इगतपुरी येथे वन विभागाने कारवाई करत एका भोंदूबाबाचा पर्दाफाश केला आहे। आरोपीकडून वन्यजीवाचे अवयव आणि अंधश्रद्धेशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 घडामोडी मी अपर्णा आपल्यापर्यंत घेऊन येतच राहणार। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।